आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला रत्नागिरीला चांगलं माहिती आहे. मी 2 वेळा ह्याच रत्नागिरीतून उभं राहिलो, पडलो, पण 10 वर्षानंतर निलेश राणेच्या कपाळाला गुलाल लावायचं कोणी जर काम केलं असेल तर सन्मान्य शिंदे साहेबांनी केलं. आम्ही फेकलो गेलो होतो राजकारणातून, कोणी लक्ष देत नव्हतं, कोणी लक्ष देणार नव्हतं, पण दगडाला उचललं, कपाळाला गुलाल लावला आणि आमदार करून टाकला. ही किमया आमच्या शिंदे साहेबांची आहे. आणि म्हणून पक्षासाठी वेळ असेल, आमच्या शिंदे साहेबांसाठी वेळ असेल तर मैदानात उतरा. लक्षात ठेवा, सोपं जरी वाटलं, आमचे राणेसाहेब नेहमी म्हणतात युद्ध आहे, निवडणूक म्हणजे युद्ध आहे आणि युद्ध जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत शस्त्र खाली टाकायचे नसतात. किती जरी सोपं हे युद्ध वाटलं तरी तुम्ही ते सोपं समजू नका. शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या मतदारापर्यंत आपण हे युद्ध जिंकण्यासाठी लढवतोय. लक्षात ठेवा. एवढंच लक्षात ठेवलं तर शिंदे साहेबांना जे अभिप्रेत आहे, जे महाराष्ट्रामध्ये ते काम करतायत, जे 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलं, आम्ही तेच जमिनीवर जाऊन सांगतोय की बघा शिंदे साहेबांनी काम केलं. लाडकी बहिणांना सांगतोय, सगळ्यांना जे काय आम्ही सांगायचं काम करतोय त्यांच्यामुळे आपल्याला मतं पडतायत. लक्षात ठेवा. म्हणून त्या माणसाला गावागावापर्यंत आपला झेंडा हा घराघरापर्यंत लागला पाहिजे असं नियोजन करा.